गोपीचंद पडळकर एकमेव असे नेते आहेत की तो संपूर्ण समाज रस्त्यावर उतरू शकतात आणि कोणतंही सरकार असेल त्या सरकारला जेरीस आणू शकतात. तर ते बघा, आता लक्ष्मण हाके मुंबईच्या आंदोलनात दिसले नाहीत, जालन्याच्या आंदोलनात दिसले नाहीत, परंतु जेव्हा मराठा ओबीसी आंदोलन चालतं तेव्हा मराठा आणि धनगर समाज जेव्हा वाद भिडतो तेव्हा म्हणतात मी धनगराचा पुत्र आहे, माझ्या वाटत जाऊ नका. खऱ्या अर्थानं सचिन मोटेंची जी लक्षवेधी मांडली गोपीचंद पडळकरांनी त्यांनी शेण डायरेक्ट खाल्लेलं आहे, त्याला मी शेणखाणे असं म्हणेन. हृदयामध्ये एक कृतज्ञता आहे आदरणीय महादेवराव जानकर यांच्यामुळे मी राजकारणात आलो आणि हे पडळकर हाके किंवा अजून कोण आहेत हे स्वर्गीय बी.के. कोकरे आणि आदरणीय महादेव जानकर यांचेच प्रोडक्ट आहेत. हे राज्यामध्ये आज हे करतायत, परंतु त्यांना जाण नाही आहे आणि स्वतःसाठी काय करतायत. कारण सचिन मोटेसारखे एखादी तुमची बहीण आहे ती विद्यात आहे, ती तिथं गट लढायची म्हणून तिला द्यायचा ना गट सोडून, तुम्ही खासदारकीची तयारी करायची ना. तुम्ही तेवढ्यासाठी कुठं भांडत बसला. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे समोर समोर लढले, काय झालं, परत त्यांच्या हातात नैराश्य झालं ना, परत दोघं एकत्र झाले ना. जर विद्याताई मोठे जर या जिल्हा परिषद गटामध्ये उभा राहिली नसती तर ह्या म्हणजे मला सगळ्यात जास्त तानाजी पाटील आणि सुहास बाबर यांनाही प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या निंबवडे गटामध्ये असंविधानिक निवडणूक झाली. नमस्कार, लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघत आहोत की धनगर समाजाचे अनेक विषय सध्या चर्चेत आहेत आणि या विषयांच्या अनुषंगाने म्हणजे काही जुने विषय आहेत, काही नवीन विषय आहेत आणि या सगळ्या विषयांचे अनेक वाद या धनगर समाजामध्ये आहेत. तर त्या अनुषंगाने मी चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहेत सतीश कुलाळ. सतीश कुलाळ हे धनगर समाजातील ओबीसी धनगर चळवळीतील ओबीसी चळवळीतील एक कार्यकर्ते आहेत, नेते आहेत आणि अतिशय अभ्यासू पद्धतीने ते बोलत असतात, प्रभावी बोलत असतात. ते जे काही बोलतात त्याचा लोकांवर प्रभाव पडतो आणि लोकही मत बनवायला लागतात. तर त्याच्यामुळे अशा एका अभ्यासू कार्यकर्त्यासोबत किंवा अभ्यासू नेत्यासोबत आपण चर्चा केली पाहिजे आणि त्यांची मतं लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत असं माझ्या डोक्यात होतं. म्हणून मी आवर्जून सतीश कुलाळ यांना भेटायला आलेलो आहे. तर सतीशजी, लय भारीमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. तर सतीशजी, या धनगर समाजाविषयी बोलण्यासंदर्भात अनेक विषय आहेत, परंतु पहिला विषय आपण सुरू करूया की धनगर आरक्षणाचं काय झालं. म्हणजे हे आरक्षणाची जी चळवळ होती त्याचं वाटोळं का झालं आणि धनगर आरक्षण मिळणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय, याची कारणं काय आहेत? मुळामध्ये धनगर आरक्षणाचा एका वाक्यामध्ये मी उल्लेख करेन की काकेत कळसा आणि गावाला वळसा. मुळामध्ये 1960 पासून म्हणजे 52 पासून बॅरिस्टर टी.के. शेंडगे असतील, यमाजी सातपुते असतील, त्यानंतर या अण्णासाहेब डांगे असतील, गणपतराव देशमुख असतील, स्वर्गीय आनंदराव देवकादे असतील, त्यानंतर जे राम शिंदे साहेब असतील, उत्तमराव जानकर असतील, बर्नेमाम असतील, नारायण आबा असतील, या सर्व नेत्यांच्या हे राजकारणी नेते झाले, हे निवडणूक लढणारे. परंतु यांच्या विरोधात सुद्धा अनेक लोकांनी समाजाच्या मग जे आमचे स्वर्गीय बी.के. कोकरे असतील, आदरणीय महादेव जानकर असतील, प्रकाश शेंडगे असतील, यांच्याबरोबर अनेक राजकीय लोकांनी सुद्धा जे चळवळीतले सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांनी या आरक्षणाच्या लढाईसाठी आपल्या आयुष्यातला बहुमूल्य आपल्या आयुष्यातलं आर्थिक वेळ हे खूप मोठं योगदान दिलेलं आहे. परंतु ही चळवळ आज या ठिकाणी येऊन पोचलेली आहे की खऱ्या अर्थानं आता पाठीमागच्या इतिहासामध्ये न जाता समाजाला सर्व गोष्टी माहीत आहेत, पण 19 पर्यंत किंवा 19 नंतर काय होतं की 14च्या आधी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि त्या सरकारने आपल्याला आरक्षण दिलं नाही, म्हणून आपण 14ला भाजपचं सरकार आणलं आणि भाजपच्या सरकारने ते मंत्र्यांनी कॅबिनेट लेखी हे सगळं दिलेलं सगळ्याला माहिती आहे. परंतु 14 ते 19ची टर्म पूर्ण होत असताना 19ला परत निवडणुका लागणार आणि आपण धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि आपण आरक्षणाची लेखी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितलंय आणि आताच्या निवडणुकीला आपण या सरकारला उत्तर काय द्यायचं. या सरकारमधल्याच देवेंद्र फडणवीसच्या अत्यंत जवळ असणारे गोपीचंद पडळकर आणि त्यांचे सहकारी उत्तमराव जानकर यांनी या महाराष्ट्रामध्ये अखेरचा लढा काढला आणि समाजालाही वाटलं की यांनी 14ला देतो म्हणले होते आणि आता परत हे मतं मागायला आले, तर आता अखेरच्या लढ्यातून आपण प्रश्न सोडवूया. आणि त्या अखेरच्या लढ्याच्या लाखो सभा झाल्या आणि परत समाजाच्या लक्षात आलं की तो अखेरचा लढा हा सरकार पुरस्कृतच होता. त्याच्यामध्ये पडळकरांनी जी आंदोलनं केली त्या आंदोलनामध्ये
गो बॅक मोदी म्हटले, त्याचबरोबर बिरोबाची शपथ वाहिली, समाजाला शपथ घातली की मी माझ्या घरातलं कोण जरी उभं राहिलं तर भारतीय जनता पार्टीला आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय मतदान करायचं नाही, अशी बिरोबाचे एक भावनिक साथ, बिरोबाची शपथ घालून भोळ्या बाबड्या धनगर समाजाला शपथ दिली. समाज हा अतिशय भावनिक आणि राजकीय पॉलिटिकल हा मागासलेला असल्यामुळं प्रशासन दरबारी आपली समाजातला कोणीतरी प्रश्न मांडतोय, म्हणून प्राथमिक समाज हा कुणाच्या एकट्याची जागीरदारी नाही आहे, परंतु कालांतरानं प्रत्येक 5 वर्षाला 10 वर्षाला नवीन नवीन नेतृत्व उगवत असतात, ते लढा देत असतात आणि समाज जो प्रामाणिक लढतो त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतात. त्याच आशाने पडळकरांच्या मागे काही स्वरूपात समाज उभा राहिला, परंतु त्या समाजाला पूर्णपणे फसवण्याचं काम पडळकरांनी केलं. आजच्या स्थितीला मी गेल्या 15 वर्षामध्ये चळवळीमध्ये आहे, परंतु 2024च्या जी विधानसभा निवडणूक झाली तेव्हापासून मी माझं मत पडळकरांविषयी मांडायला चालू केलं, कारण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. मला समाजकारणातल्या राजकारणातल्या काही गोष्टी कळतात आणि त्या प्रामाणिकपणे मांडल्या पाहिजेत. की मी सुरुवातीला ही भूमिका मांडली होती की गोपीचंद पडळकर एकमेव असे नेते आहेत की तो संपूर्ण समाज रस्त्यावर उतरू शकतात आणि कोणतंही सरकार असेल त्या सरकारला जेरीस आणू शकतात. तर त्यांच्यामध्ये जी ताकद आहे ती त्यांनी कुठल्या पक्षाच्या किंवा नेत्याच्या दावणीला बांधू नये, ती समाजासाठी वापरावी. आणि मग गोपीचंद पडळकर एकच जन्माला येतो, मनोज जरांगे एकच येतात, डबल व्यक्ती येत नाहीत. मग त्या व्यक्तींनी जर समाजाने गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलंय की मला अंडर पॅन्टीपासून माझ्या समाजाने पुरवले, लोकवर्गणीतून तयार झालेलं नेतृत्व आणि काही ठराविक लेवलला गेल्यानंतर समाजाला सोडून राजकीय दावणीला घाण राहणारे, समाजाला शपथ देणारे, भाजपला मत न देणारे म्हणणारे फडणवीसांची आणि मोदींची फरशी पुसायची परवानगी मागण्यापर्यंत आज त्यांचा प्रवास जाऊन ठेपलेला आहे. आणि विशेष करून याच्या पलीकडे जाऊन दुर्दैव असं आहे की ठीक आहे तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही सरकारच्या विरोधात बोलू शकत नाही, समाज समजू शकतो, परंतु सरकारच्या विरोधात जी आंदोलनं तयार झालेत ती आंदोलनं मोडीत काढण्याचं पाप हे पडळकर साहेब करत आहेत. आणि ते तुम्हाला जे जालन्याला आंदोलन झालं असेल, मुंबईला आंदोलन झालं असेल, याच्या आधी पंढरपूरला आंदोलन झालं, ज्यावेळेस खंबाटकी घाट बांधवाने अडवला त्यावेळेस यांनी हेलिकॉप्टरनं मोर्चा काढला, किंवा ज्या वेळेस समाज रस्त्यावर उतरेल त्यावेळेस यांनी वेगळी स्टेटमेंट करायची. गेल्या वेळेस ते शरद पवारांना कोरोना झाला असं म्हटलंय, परत आता म्हणले जयंत पाटलांना रक्ताची आंघोळ घातली. आमचं तुम्ही कुणाला बोलल्याला काही मत नाही, पण ज्यावेळेस समाजाचं दुर्लक्ष व्हावं किंवा मीडिया डायव्हर्ट व्हावी, समाजाच्या कार्यकर्त्यांना मिळणं नाही किंवा समाजाचं आंदोलन टीव्हीवर दिसू नये, हे प्रामाणिकपणे ते केविलवाना प्रयत्न करतात. आता तुम्ही कुणाला काय बोलाय ती बोला ना, आंदोलन संपलेलं आहे, परंतु तुम्ही हे महापाप करू नका. आता तुम्ही रायगडवरती गेला, तिथं मी शुभेच्छाची पोस्ट टाकली, एक कुठल्याही समाजाच्या कुठल्याही सार्वजनिक गोष्टीमध्ये तुम्ही एकत्र येता, पण महाराष्ट्रामध्ये पडळकर विथ हाके हे आज तरुण नेते आहेत आणि त्यांच्या समोर संपूर्ण महाराष्ट्राची मीडिया आज त्यांच्या समोर आहे. परंतु हे दोघं हे धनगर आरक्षणाविषयी या प्रस्थापितेला, या सरकारला आणि या सरकारच्या प्रमुखाला ज्यांनी आश्वासन दिलंय त्या मुख्यमंत्र्याला कुठेही जाब विचारताना जर कुणाकडे एखादं त्यांनी विचारलेलं वाक्य असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही आमच्या समाजाला लेखी आश्वासन पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणला होता, त्याचं काय झालं याच्यावरती जर असेल तर त्यांनी पाठवा आम्हाला. मग यांच्या हे दिवसातून 2-3 वेळा मीडियावर बोलतात, परंतु हे दोघंही स्क्रिप्टेड भूमिका घेतात, सरकारशी जॉईंटेड भूमिका घेतात. आणि जर एखादा प्रश्न विरोधकाचा किंवा सरकारच्या विरोधातल्या लोकांचा असेल तर त्याच्यावरती पोटतिडीक उठलून बोंबलतात. परंतु सरकार आणि समाज जर अशा गोष्टी भिडायच्या असतील तर ते दोघे गप होतात. बघा आता लक्ष्मण हाके मुंबईच्या आंदोलनात दिसले नाहीत, जालन्याच्या आंदोलनात दिसले नाहीत, परंतु जेव्हा मराठा ओबीसी आंदोलन चालतं तेव्हा मराठा आणि धनगर समाज जेव्हा वाद भिडतो तेव्हा म्हणतात मी धनगराचा पुत्र आहे, माझ्या वाटत जाऊ नका. अरे पण तुम्ही एक चळवळीतले कार्यकर्ते आहात आणि तुम्ही तिथं उपस्थित राहिला म्हणजे काय लगेच सर्टिफिकेट देणार नव्हते, पण सर्वसामान्य कार्यकर्ता तुम्ही मीडिया स्टाक्समध्ये आहे आणि तुम्ही तिथं गेल्यानंतर समाजामध्ये मेसेज तळागाळात पोहोचत असतो. परंतु या गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांच्याकडून धनगर आंदोलनांना स्थगित करण्याचं किंवा मोडीत करण्याचं काम सरकार प्रेरित हे दोघं लोक करतायत. आणि मग विशेष लोकांनी सर्व समाज बांधव प्रामाणिकपणे असताना धनगर समाजाचा खूप छोटा विषय आहे की मी तुम्हाला सांगितलं की काकेत कळसा आणि गावाला वळसा. विषय काय आहे की ऑलरेडी
धनगर समाजामध्ये वेगवेगळे नेते, खासदार, आमदार जे विधानसभेमध्ये किंवा अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडताना आम्ही ऐकतो, कोण म्हणते समावेश करा, कोण म्हणते धनगर समाजाला आरक्षण द्या. अरे बाळांनो, धनगर समाजाला समावेश करायचा नाही. धनगर समाजाचा समावेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत केलेला आहे. त्यांनी आरक्षण समाजाला दिलेलं आहे. फक्त जे आरक्षण दिलेलं आहे ते फक्त इम्प्लिमेंट करायचं आहे. जे तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या बापाच्या नावावर जो उतारा केलेला आहे, फक्त त्या उतार्याची नकल काढून त्याची मोजणी करून फक्त शासनाच्या साक्षीने तो फक्त तुमच्या ताब्यात द्यायचा आहे. एवढं सोपं, म्हणजे फक्त अंमलबजावणी करायची आहे. परंतु मराठा समाज एवढा मोठा ताकदी नसताना सुद्धा मराठा समाजामध्ये एवढ्या मोठ्या ताकदीचे नेते, मराठा आरक्षणा मग नारायण राणे असतील, विनोद पाटील असतील, किंवा ते मध्यंतरी मेटे साहेब असतील, किंवा असे बहुसंख्य आरक्षणावरती बोलणारे नेते होते. परंतु समाजांना लक्षात आलं की हे राजकीय नेते फक्त पक्षामध्ये आपले दलबदलू कामं करतायत. समाजाची भूमिका फक्त आरक्षणाची भूमिका निवडणुकीपुरतं घेत आहेत. आणि जरांगेसारखं एखादा आरक्षणाविषयी अराजकीय व्यक्तिमत्व जेव्हा पुढे येतं तेव्हा समाजाने राजकीय नेते सोडून त्यांना बाजूला काढलं. तसं धनगर आरक्षणाचा विषय जोपर्यंत हे निवडणूक लढणारे आणि पक्षाच्या दावणीला जॉईन असणारे लोक नेतृत्व करतील तोपर्यंत धनगर आरक्षणामध्ये यश येणार नाही. आणि त्याच्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला सर्व धनगर समाजाच्या तरुणांना सांगायचा आहे की गोपीचंद पडळकरांनी आता या लढ्यामध्ये एकतर सरकारच्या विरोधात राजीनामा देऊन उतरावं, नसेल तर या लढ्यात त्यांनी लढू नये. बाबा मी सरकारमध्ये मी बोलत नाही, यांनी या आंदोलनात येऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण तुम्ही जर आंदोलन करणाऱ्या लोकांना जर डायव्हर्ट करणार असाल तर पडळकरांची एकच भूमिका आहे. तुम्ही बारकाईने बघा की त्यांनी ते कोर्टाचा आणि तारखेचा जास्त विषय घेत आहेत, अंमलबजावणीचा विषय घेत नाहीत. ते मुख्यमंत्र्यांना कधी बोलत नाहीत. ते मीडिया पुढे म्हणतात सरकारने तातडीने विषय मार्गी लावा. आज सरकार म्हणजे म्हणणं देवेंद्र फडणवीसांनी आमचा विषय निकाली काढा. आणि दुसऱ्या ठिकाणी मीडियावर किंवा भाजपच्या किंवा राजकीय गोष्टी मतदारसंघात देवाभाव कुठं लाईक वर स्पीकरवर घेता. आणि ज्यावेळेस समाजाचा आरक्षणाचा विषय ज्यावेळेस विचारायचा प्रश्न येतो त्यावेळेस काय म्हणता, सरकार अरे देवाभाव म्हणना. मग ही वस्तुस्थिती आता माझी विनंती आहे समाजाला, एकतर त्यांना सरकार जे कोणी मी असेल किंवा अजून कोण असतील ज्यांना सरकारला लाद घालून ज्या आरक्षणाच्या मेळाव्यात यायचंय त्यांनी यायचं, अन्यथा सरकारची कामरून घालून ह्यात यायचं नाहीये. जो कोण लढेल आमच्या समाजातला अजून एखादा कोणतर तयार होईल, एखादा बिके कोकरे तयार होईल. आम्हाला काय एकदा एक छोटीशी गोष्ट आहे, आमचा मेंढपाळ बांधव जो गरजू आहे, जो भटका आहे, जो या मानदेशातला किंवा या सोलापूरपासून जो मानदेश असेल, दुष्काळ मराठवाड्यातला दुष्काळ पट्ट्यातला भागातला जो माझा मेंढपाळ बांधव असेल किंवा जो दुष्काळी आहे, जो पाण्या वाचून जो शहरामध्ये जगण्याकरता गेलेला आहे, हमाली करतोय, तिथं त्याचं जीवन जगतोय, त्या लोकांना याची खरी गरज आहे. परंतु त्या लोकांचंच भांडवल हे नेते करताना दिसत आहेत. पण आता समाज हुशार झालेला आहे. त्या नेत्यांना किंवा कुणालाही काम करत असताना बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल अशा पद्धतीने काम करावं लागेल. माझा पुढचा प्रश्न असा आहे की धनगर समाजामध्ये सध्या दोन विषय अतिशय चर्चेमध्ये आहेत. एक आहे सचिन मोटे यांचा आणि दुसरा आहे ते खेळोबा मंदिर जे आहे. आपण पहिला खेळोबा मंदिराविषयी बोलू की खेळोबा मंदिरामध्ये कुणीतरी त्या आवारामध्ये, मंदिराच्या आवारामध्ये कुणीतरी एका समाजकंटकाने पुतळा आणून बसवला आणि त्याने शिवीगाळ केली गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांच्यावर. अतिशय घाणेरड्या पद्धतीची शिवीगाळ केली. मी त्याचा निषेध करतो. आणि तिथलं वातावरण तापलेलं आहे. त्याच्यानंतर तिथं लक्ष्मण हाकेही जाऊन आले, त्याच्यानंतर म्हणजे आहेतच तिथंच. त्याच्यानंतर गोपीचंद पडळकरही बहुधा तिथं गेले आणि त्यांच्याही स्टेटमेंट तशाच विकारी आहेत. जसं तो जो ज्याने पुतळा बसवला त्याच्या जशा विकारी स्टेटमेंट आहेत तशा ह्या दोघांच्या विकारी स्टेटमेंट आहेत. तुम्ही तिथं गेलेला होता, तर मला सांगा हा जो प्रकार आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? खरं तर तिथं मी स्वतः गेलो होतो. तिथली परिस्थिती अतिशय दुर्दैवी होती. कारण का तर आणि त्या परिस्थितीला सर्वस्वी हा प्रशासन जबाबदार आहे. कारण खेलोबा मंदिर किंवा कुठलेही प्राचीन मंदिरं जे आहेत ते हजारो वर्षापूर्वींचा त्या मंदिरांना इतिहास आहे. हे कुठलेही महापुरुष या पृथ्वीवर जेव्हा जन्मलेले नव्हते. परंतु काही जातीवादी, प्रत्येक जातीमध्ये काही चार नालायक लोक आहेत, त्याच्यामुळं जात बदनाम होते.
ते प्रत्येक आमच्यात असतील, इतर जाती धर्मात आहेत, प्रत्येकात त्या आहेत. अशा लोकांच्या प्रवृत्तीने या खेलोबा मंदिराच्या प्रांगणामध्ये जिथं देवाची पालखीचा प्रवेश होतो तिथं एक ते आषाढूर पुतळा म्हणतात, पण तो प्लास्टिकचा 50 किलोचा पुतळा बसवला होता. तो वारा आला की हॅलो तो चिंचेच्या झाडाखाली बसवला आहे. त्याच्यावरती ते एक पक्षी वगैरे एक विष्ठा करू शकतात अशा ठिकाणी. आणि मग तिथला जे देव आहे त्याची मोठी भाकणूक होते, त्याची मिरवणूक होते. आता 30 एप्रिलला त्या देवाची यात्रा आहे आणि मग तिथं पुतळा आहे. उद्या त्या पुतळ्यावर भंडारा गेला तर त्याची विटंबना होणार, त्या झाडाखाली बसवला, उद्या त्याचं सुशोभीकरण कसं, कारण गटरीवरती बसवला. आणि मुळामध्ये मग मला सगळ्या महाराष्ट्राला सांगायचं तिथं जी परिस्थिती होती ते तिथले आमचे दैवत जे आपले फरांडे बाबा होते त्यांनी तिथं अन्नत्याग करून त्या उपोषणाला बसले की बाबा आम्ही या ग्रामपंचायतमधून 6 गुंठ जागा स्मारकासाठी ग्रामसभेच्या ठरावातून दिलेले आहे, तर तो स्वाभिमानानं तो पुतळा तिथं स्थलांतरित करावा. इथं पालखीच्या मिरवणुकीला किंवा या झाडाखाली किंवा इथं गटरीवरती विस्तारीकरणाला त्या विटंबना होऊ नये पुतळ्याची, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती. परंतु एक 100 मीटरच्या अंतरवरती या बाजूला माड्याकल्ल्या साईडला आणि मोहोळकल्ल्या साईडला दोन्ही बाजूला बॅरिकेड टाकले होते. आणि ज्या बाजूला फरांडे बाबा बसले होते तिथे माझे आई वडील, वृद्ध जे डोक्यावरती लाल फेटा धोतर अशा वयाचे ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी तिथं उपस्थित उपोषणाला बसले होते. त्याच्यासोबत हाके सर किंवा पांडुरंग मेरगळ आम्ही आणि समाजातले नेते तिथं भेट देत होते. परंतु दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचे तरुण 20 ते 22, 25, 30 वयातले हे तिकडून घोषणा आणि शिव्या देत होते वडीलधाऱ्या माणसांना. त्यांनी तिथं त्या एका पोलिसांची गाडी चुरा केली. त्या मंदिरामध्ये दगडाचा खच पडलेला आहे. आणि जेव्हा ठीक आहे राजकारण वगैरे पाडू शकता हे ते तो विषय वेगळा, पण मंदिरामध्ये दगडफेक करणे ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु काल मनोज जरांगे यांनी स्टेटमेंट दिलं की त्या आवारे कोण बाळासाहेब का कोण आहे का बाळराजे, बाळराजे कुसला राजेन तो, पण त्या आवारेला मी ओळखत नाही, त्याचा काय माझा संबंध नाही. त्या पुतळ्यावरती संघर्ष योद्धा म्हणून मनोज जरांगेचं नाव आणि स्मारक योद्धा म्हणून त्या आवारे का फिवारे त्याचं नाव लावलं होतं. जर पहिल्याच दिवशी जरांगे पाटलांनी समोर येऊन सांगितलं असतं की त्या आवारेला मी ओळखत नाही, याची चौकशी करा, जर ते बेकायदेशीर असेल तर तो पुतळा सन्मानानं स्थलांतरित करावा. परंतु 3 दिवस झाले जरांगे पाटील कुणाची वाट बघत बसले होते किंवा हे प्रशासन, पोलीस प्रशासन, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री कुणाची वाट बघत बसले होते? एखादी दंगल घडावी का किंवा या धनगर आणि मराठा समाजामध्ये वाद व्हावेत का? कारण आता इलेक्शन आणि निवडणुका संपलेल्या आहेत, मराठा ओबीसीच्या वादावर लोक पेटत नाहीत. म्हणून जशी कोयत्या गँग पुण्यामध्ये किंवा शहरामध्ये आहे तशी आता पुतळा गँग हे छत्रपती शिवराय किंवा महामानवाचे प्लॅस्टिकचे पुतळे घेऊन त्या महामानवाचा अपमान करत असतील तर अशा लोकांचा आणि कुठल्याही आमच्या नेत्याला किंवा कुठल्याही लोकांना जातीवाचक शिवाय किंवा स्तर सोडून शिवाय देत असेल तर अशा हरामखोराचा मी जाहीर निषेध करतोय. आणि केव्हाही अशा जातीवाद्यांना वेळच ठेचून काढण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. आता मला सांगा की गेल्या एक 10-12 दिवसापूर्वी सचिन मोटेंचा विषय चर्चेत आला होता की गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर टीका केली की सचिन मोटे जे सनदी अधिकारी आहेत त्यांचे राहुल हजारे या उद्योजकासोबत, तेही धनगरच आहेत, तर यांच्यासोबत भागीदारी आहे आणि यांनी 2000 कोटीचा घोटाळा केला आणि त्याच्यानंतर आणि बरंच काही याबद्दल ते बोलले. तर आणि पुरावे मात्र त्यांनी दिलेले नाहीत. तर याकडे तुम्ही कसं बघता की समाजामधला एखादा माणूस पुढे जातोय, ते सुद्धा पुढे गेलेले आहेत, समाजाच्याच मदतीने गोपीचंद पडळकर पुढे गेलेले आहेत. सचिन मोटे उलट स्वकष्टाने म्हणजे त्यांच्या बुद्धीच्या जोरावर ते पुढे गेलेले आहेत. समाजाचं त्यांना थोडंसं आरक्षणाचा फायदा झाला असेल परंतु बुद्धीच्या बळावर ते पुढे गेलेत आणि हे गोपीचंद पडळकर समाजाच्या मदतीने पुढे गेलेले आहेत. तुम्ही याकडे कसं बघता की ज्या समाजाने त्यांना पुढे गेले त्याच समाजातल्या आपल्याच एखाद्या बंधूला असं बोलणं आणि त्याचं करिअर बर्बाद होईल अशा पद्धतीने षडयंत्र रचणं, याविषयी तुम्हाला काय वाटतं? खऱ्या अर्थानं सचिन मोटेंची जी लक्षवेधी मांडली गोपीचंद पडळकरांनी त्यांनी शेण डायरेक्ट खाल्लेलं आहे, त्याला मी शेणखाणे असं म्हणेन. खऱ्या अर्थानं तिथं त्यांनी राहुल हजारेचं नाव घेतलं नाही. डीडी जो RS ग्रुप आहे आणि सचिन मोटे जे कुठंही त्यांचा काही दुरान्वयी संबंध नाही आणि त्या पद्धतीनं त्यांनी हे नाव घेतलं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की राहुल हजारे हा उद्योजक आहे, व्यावसायिक आहे, सचिन मोटे हे अधिकारी आहेत.
त्या सचिन मोटेला किंवा राहुल हजारेला त्यांच्या व्यवसायासाठी शिक्षणासाठी समाजाने 1 रुपया दिलेला नाही. परंतु आज ते उद्योग व्यवसाय करतायत, त्याची नोकरी करतायत आणि आपल्या स्वकष्टातून समाजाचं उतराई म्हणून काहीतरी समाजाला देणं लागतं म्हणून काहीतरी काम करत असतील. तर मी तुम्हाला सांगतो की राहुल हजारे इक्वल टू उद्योग व्यवसाय रोजगार, सचिन मोटे साहेब इक्वल टू आरोग्य, शिक्षण आणि रोजगार संधी निर्माण करणे. तसं गोपीचंद पडळकर ज्यांना संपूर्ण समाजाने आजपर्यंत खिशातले पैसे काढून झोपले, ते गोपीचंद पडळकर इक्वल टू काय, शिव्याची संस्कृती, त्यांचे स्तर सोडून बोलणारे जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे, राज्यामध्ये अराजकता माजवणे, समाजाची आर्थिक फसवणूक करणे, समाजाची भावनिक फसवणूक करणे, समाजाला वेठीस धरणे. माझं पहिल्यापासून गोपीचंद पडळकरांचा माझा काही विषय नाही. फक्त मी गोपीचंद पडळकरांना पहिल्यापासून आव्हान करत आलोय की तुम्ही फक्त समाजाला वेठीस धरू नका, तुम्हाला काय करायचंय ते करा. आणि मग हे गोपीचंद पडळकरांनी ही फेक संस्कृती जी आणली, कारण आपण धनगराचे आहोत, आपण रणांगणामध्ये युद्ध खेळणारे आहोत आणि या आता कायद्याच्या राज्यामध्ये आपण संविधानाने विचार मांडू शकतो. परंतु ही जी फेक मीडिया आहे किंवा फेक आयडीवरून जे शिवे देत आहेत, हे कार्टे कोण आहेत? मी तुम्हाला सत्य सांगतो. मला त्या फेक आयडी कुणाचे आहेत त्यांच्यातलीच काही मुलं सांगतात. ती कार्टी म्हणजे कॉलेज वयीन आहेत, 20 ते 25, 30 वयाचे आहेत, त्यातले काहींची लग्न झालेले नाहीत, ज्यांची लग्न झाले त्यांची बायको सोडून गेलेले, काहीच्या कुटुंबातल्या कुणीतरी आत्महत्या केलेले, या पोरांना राहायला घर नाही आणि हे असे भरकटलेले आहेत. तुम्हाला मग तसं मी त्यांच्या आयडियानी नावाकडून व्हिजिट करून धावतो आणि त्या पोरांना गोपीचंद पडळकर साधं काय ठिकाणी कोणाला ओळखत सुद्धा नाही. परंतु काय पोरं त्या पद्धतीनं किंवा काय ठिकाणी त्यांनी मध्ये आळंदीला प्रशिक्षण घेतलं, हे प्रशिक्षण असंच त्यांनी सोशल मीडियाचं दिलं का? शिव्या देणं म्हणजे कोणाला? वयोवृद्ध लोकांना, ज्येष्ठ राजकीय असेल ना, तुम्ही संवैधानिक भाषेत आक्रमक बोला ना, किंवा ज्या अहिल्या कन्या आहे, जे आपले सक्षम असेल घर असेल, आपल्या विद्याताई मोठे असतील किंवा आपल्या धनगर समाज, महिला म्हणजे कुठल्याही समाजाचे किंवा कुठल्या जातीतले पक्षातले असू द्या, पण एखाद्या महिलांना मान सन्मान देऊन बोललं पाहिजे. परंतु त्या महिलांची सुद्धा जर आई बहिणी फेक मीडियावरून करत असतील तर हे नक्कीच धनगराच्या पोटचे नसतील आणि ह्यांचा कोण नेता असेल, ह्या सगळ्यांचा DNA चेक करण्याची गरज आहे. तुम्ही हे शिव्यांचा विषय काढला, म्हणजे आपल्याला आपल्या धनगर समाजामध्ये ज्यांना आपण आदर्शस्थानी किंवा आदरास्थानी मानतो, अहिल्याबाई होळकर आहेत, त्याच्यानंतर भीमाबाई होळकरांचा इतिहास अनेकांना माहीत नाही, तुळसाबाई होळकरांचा अनेकांना इतिहास माहीत नाही, पण ह्या 3 महिला ह्या रणांगण गाजवलेल्या आहेत, सत्ता गाजवलेल्या ह्या महिला आहेत. आणि मग त्यांचाच आदर्श घेऊन विद्याताई मोटे किंवा सक्षना सलगर किंवा आणखी भाजपमधले असतील महिला, ह्या राज्यसत्तेमध्ये येऊ इच्छितात, त्या सत्तेमध्ये येऊ इच्छितात. आणि अशा महिलांवर हे आपल्या समाजातले लोक ज्यांनी म्हणजे जे गोपीचंद पडळकरांच्या संस्कारामध्ये जे वाढलेले आहेत किंवा लक्ष्मण हाकेंच्या संस्कारामध्ये जे वाढलेले आहेत, तर ते कार्यकर्ते अतिशय घाणेरड्या पद्धतीचे, गलिच्छ पद्धतीचे शिव्या देतात. तर ह्याकडे कसं बघता? विषय काय झालेला आहे की ह्या ओबीसीच्या आंदोलनापासून हाके आणि पडळकर समर्थक एकत्र झालेले आहेत. कारण पडळकर जेव्हा आमदार झाले आणि आमदार झाल्यापासून ते हिंदूचे नेते झाले, त्यापासून ते जमिनीवर नाहीतच, त्यामुळे त्यांचा खाली कुठं संपर्क नाही. त्यामुळे पडळकरांचे जे फेक आयडियावाले ते बेरोजगार झालेत आणि ते हाकेंना कलेक्टेड झालेले आहेत. पण तुम्ही असेल, आम्ही समाजातल्याच लोकांना नाही, कुणालाही असेल, तुम्ही संविधानिक पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही अभ्यास करा, अभ्यास करत नसाल, तुम्हाला एखादा सतीश कुलाळचा किंवा तुषारकरांचा एखादा मुद्दा पटत नसेल, तुम्ही सांगा, त्यांना आव्हान करा, या ठिकाणी या तुम्ही चुकीचं बोललेला आहात, तुम्ही अपमानजनक बोललेला आहात, हे संस्कृतीला शोभणारं नाही आहे. म्हणून मी सगळ्यांच्या माझ्या कमेंटला आहे, आम्ही 1000 वेळा सांगितले, तुम्ही ज्या बोलचाल त्या बिरोबाच्या वव्या म्हणून खाणार आहे, मी घेणार आहे. कारण सावित्रीबाईंनी, महात्मा फुलेंनी या समाजासाठी एखादं चांगलं काम करत शेंदगड खाल्लेलं आहे. आणि आज ही राज्यामध्ये राजकारणामध्ये पारंपरिक विरोधक असे शिव्या देत असतात. तुम्ही एखादं चांगलं काम करत असाल आणि कोणाच्या शिव्या देण्यानं मी एखादी चांगली बाजू वस्तुनिष्ठ, मी वैयक्तिक तुम्हाला सांगतो, मी कुठल्याही नेत्याचा
फॅन नाहीये किंवा अंधभक्त नाहीये, फक्त हृदयामध्ये एक कृतज्ञता आहे आदरणीय महादेवराव जानकर यांच्यामुळे मी राजकारणात आलो. आणि हे पडळकर, हाके किंवा अजून कोण आहेत, हे स्वर्गीय बी के कोकरे आणि आदरणीय महादेव जानकर यांचेच प्रोडक्ट आहेत. हे राज्यामध्ये आज हे करतायत, परंतु त्यांना जाण नाहीये आणि स्वार्थासाठी काय करतायत. कारण का तर गोपीचंद पडळकरांची एक तुम्हाला वृत्ती सांगतो की आज राहुल हजारे असेल, सचिन मोटे असतील, यांच्याकडे काय त्यांच्या भागातली लोक त्यांना भेटायला जातात, ते मदत करतात, त्यांचं गाराणं सांगतात. त्यांनी त्यांची आर्थिक थोडी परिस्थिती सुधारल्यामुळे गावाकडे चांगली घरं बांधलेले आहेत, चांगली गाड्या घेतलेल्या आहेत. अरे तो जाहीर म्हणतो की 2-2, 2.5 कोटीच्या गाड्या घेतल्या ते, बंगलं बांधले ते, हे केले ते. मग आमची पडळकर साहेब विनंती आहे की तुम्ही हेलिकॉप्टरमधून फिरावं, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, तुम्ही दिल्लीच्या राजकारणात जावा, परंतु तुम्ही समाजाच्या कार्यकर्त्यांची, सर्वसामान्यांची ऑडिट काढू नका, जेणेकरून तुम्ही मग आम्ही जर म्हटलं की तुम्ही नागज फाट्यावर फुटका दारू विकत होता ना आता मर्सडीजमध्ये कसं फिरता, परंतु तुमच्यासारखी वृत्ती नाही आहे. तुम्ही प्रगल्भ व्हावं, तुम्ही राजकारणी व्हावं. तुम्ही भाषणामध्ये कायम म्हणत होता की समाजामध्ये मला 50 खासदार आमदार करायचे, 50 आमदार झाले पाहिजे. आमचं वैयक्तिक मत आहे की राहुल हजारे आणि सचिन मोटे हे तरुणांसाठी येणाऱ्या फुल्ल्या फ्युचरमध्ये 25-30 वर्षासाठी आयडॉल राहणार आहेत. कारण काही अधिकारी, काही उद्योजक पाठीमागं वळून पाहत नाहीत, पण ही पोरं कुणाला मदत करतायत. आता त्याच्या मागचं तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो की राहुल हजारे हा गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता होते, त्यांचे वडील वगैरे होते, परंतु ते सोसायटीची निवडणूक त्यांच्याकडून गोपीचंद पडळकरांकडून लढले. पण राहुल हजारेचे वडील बाळासाहेब हजारे हे आता आटपाडी नगरपंचायतमध्ये हे नगरसेवक आहेत आणि ते तिथले एका बांधकाम का ह्याच्यामधले सभापती आहेत आणि ते शिवसेने गटाकडून आहेत. मग शिवसेना गटाकडून ते असल्यामुळे किंवा सचिन मोटे शिवसेनेत आहेत. मग या लोकांना मला गोपीचंद पडळकरांना सांगायचंय, राजकारणामध्ये पडळकरांचं म्हणणं आहे की आमच्या विरोधात लढायचं नाही आणि धनगर समाजातला एखादा कार्यकर्ता वस्तुनिष्ठ कोणी बोलला की त्याची सुपारी कोणीतरी त्यांनी घेतली, असं ते फेक आयडीवर कोणा पवाराचं, जयंत पाटलांचं नाव बोलताय. मला रोहित पवारांचं नाही, सगळ्यांना असू दे, ते नावं तुम्हाला ते अंधनमध्ये भेटतायत, परंतु वस्तुस्थिती काय आहे की ज्यावेळेस एखादं परिस्थिती मानतो, तुम्ही 50 आमदार करायचं म्हणत होता. अरे मग सचिन मोटे सारखे एखादी तुमची बहीण आहे, ती विद्यात आहे, ती तिथं गट लढायची म्हणून तिला द्यायचा ना गट सोडून, तुम्ही खासदारकीची तयारी करायची ना. तुम्ही तेवढ्यासाठी कुठं भांडत बसला. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे समोर समोर लढले, काय झालं, परत त्यांच्या हातात नैराश्यच आलं ना, परत दोघं एकत्र झाले ना. मग तुम्ही 50 आमदाराची भाषा करताय. साध्या त्या पडळकर वाडीतले 700 मतदान आहे, त्या 700 मतदानामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या 70 वर्षाच्या आईला सरपंच करताय आणि तुम्ही 50 आमदार करण्याची भाषा बोलताय. तुम्ही एक झडपी गट समाजासाठी सोडू शकत नाही, साधं सरपंच पण सोडू शकत नाही. आणि मग तुमची वृत्ती आणि बोलणं आणि वागणं हे कुठं धरताय तुम्ही. त्या पडळकर आजीची 17 एकर जमीन हडपली, यावरती कुठंतरी तुम्ही समाजाच्या लोकांना वेटीस धरू नका. आणि निवडणूक ही लोकशाही पद्धतीनं असते. आता निवडणूक कशी झाली हे त्यांना पण माहित आहे. ह्यांनी काय केलं, लोक त्या घरांवरती दगडफेक केली, गाड्या फोड केल्या, बूथ ताब्यात घेतले, काय काय घेतले, तरी 200-400 मताने निवडून आले. बरं, निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांनी सभेत म्हणले की तुझा ग्रुपच बंद पडतो, तुझ्या महागच लागतो. हे द्वेषी राजकारण किंवा सुडाचं राजकारण कशासाठी, खुनशी राजकारण. राजकारणामध्ये समोरासमोर लोक लढत असतात. आता जर मला वाटतं सातारचं ते एक निवडणूक मी बघितली, अभय जगताप, ते पराभव झाल्यानंतर थोड्या मताने पडले तरी विजय उमेदवाराला हातात हात देऊन असा शब्बासकी देऊन तिथून आले. परंतु समाजाच्या लोकांना तुम्ही जिंकून सुद्धा परत त्यांचे सचिन मोट्यांच्या वैयक्तिक जीवनावरती, आता वैयक्तिक जीवनावरती तुम्ही जर एखाद्या बोलायचं असाल तो अधिकारी आहे. अरे IAS IPS किती अधिकारी समाजात होतात आणि एक वरचा UPSCचा अधिकारी आहे, तो IAS IPS IRS असू द्या, त्याला इक्वल टू असले 50 भुरटे आमदार. कारण एक अधिकारी 30-40 वर्ष प्रशासनामध्ये काम करतो आणि प्रशासन हे सरकार सुद्धा प्रशासनच चालवत असतं, फक्त मुखवटा त्याला राजकीय चेहरे असतात. आणि मग असे अधिकारी समाजातून डॅमेज करणे. बरं ठीक आहे, आता माझा पडळकरांना त्यांच्या अंधभक्तांना सवाल आहे की आता ठीक आहे, तुम्ही सचिन मोटे तुमच्या विरोधात लढले, कुणाच्या सांगण्यावर म्हणून म्हणताय, म्हणून तुम्ही त्यांचं वैयक्तिक आरोप केलं. तुम्ही 2024ला भागवत कराडकडे जाऊन सचिन मोटेची ह्यांनी तक्रार केली होती. काय तक्रार करायची गरज होती? त्या सचिन मोटेंची हत्तीवरून मिरवणूक गोपीचंद पडळकरांनी काढली होती. अच्छा, होय का? हो. मग तुम्हाला
साधं पडळकरांचं आणि सचिन मोटेचं इक्वेलेशन सांगतो की गोपीचंद पडळकर हा 12वी झाल्यानंतर मेडिकलला ऍडमिशन घेण्यासाठी 2 नंबरनं पैसे देऊन कुठं ऍडमिशन मिळतंय का बघत होतं ते त्यांनी सांगितलंय आणि त्याच्यासाठी ते 2 महिने जेलमध्ये गेले. आणि सचिन मोटे हा मेंढरा मागत जन्मलेला कार्यकर्ता आहे आणि एकदम गरीब घरातला आणि त्यांचं लोकवर्गणीतून शिक्षण झालेलं आहे. तुमच्या या कराडमध्ये 11-12वी शिक्षण झालेलं आहे आणि MBBS ला सुद्धा गव्हर्नमेंट कोट्यातून मेरिटमधून त्यांनी ऍडमिशन मिळवलं. त्यानंतर UPSC सुद्धा मेरिटमधून पास झालेले आहेत. परंतु मला पडळकरांना सांगायचंय की तुम्ही कुठंतरी थोडं या विषयावरती आत्मस्मरण करा की अधिकारी हा पूर्ण महाराष्ट्राचा आणि समाजाचा आहे. नेता तुम्ही तुमच्या लेवलला, आमचं मत आहे तुम्ही आता ह्या आरक्षणाच्या आणि ह्याच्या त्याच्या भानगडीतनं बाहेर पडा आणि तुम्ही फडणवीस हिंदू मुस्लिम कुठं दंगली घडवा दिल्लीला राज्यमंत्री होऊन बसा. त्या आठवले साहेबांगत तिथं काम करत बसा समाजाचं नेतृत्व म्हणून. मध्यंतरी बघा गोपीचंद पडळकरांनी 50,000 ढोल वाजवायचे म्हणून कार्यक्रम जाहीर केला जी आणि परत त्या बैठका घ्यायला लोकांनी हाकलून लावलं. विश्वासार्हता त्यांची उडाली. त्या अखेरच्या लढ्यामध्ये पिक्चरच्या शूटिंगला त्या अखेरच्या लढ्याच्या सभेसाठी अनेक कार्यकर्त्यांची राखरांगोळी झालेली आहे. पैसे प्रशासनाशी तिथे परवानग्या त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले आणि अखेरचा लढा काढला आणि मंत्रालयावर मोर्चा काढला. त्यावेळेस यांनी कळंबोलीला तिथं काय आधी आपले समाज बांधव गोपीचंद बसवले, रास्ता रोको करा म्हणले, ते पुढे चालत गेले आणि त्यांनी जाऊन त्या सानपाड्याला चंद्रकांत पाटलाबरोबर बैठक केली. तिथं मॅनेज झाले आणि त्या रस्त्यावर बसणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आणि पडळकर म्हणले ते कोण आहे ते आम्हाला माहित नाही. म्हणजे एवढी दुर्दैवी अवस्था आहे आणि असे अनेक उदाहरण आहेत. गोपीचंद पडळकरांचे जे जुने 2-3 वर्षापूर्वीचे कार्यकर्ते 3 वर्षाच्या वर पडळकरापाशी कार्यकर्ता टिकत नाही. अनेक असे कार्यकर्ते आहेत, मी त्यांचं नाव नाही सांगणार, पण काय कर्जाच्या ह्यानं गाव सोडून गेलेले आहेत. या लोकांनी काय केलेलं आहे की ह्या हवेमध्ये पडळकरांचं नाव घेऊन तिथल्या प्रस्थापित लोकांना, मग धनगर समाजाचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील किंवा मराठा समाजाचे असतील, या हुल्लडबाजीमध्ये त्यांनी शिव्या दिल्या, त्यांना अंगाव घेतलं. एवढं त्यांची वाईट परिस्थिती आली आणि आज हा पडळकरामुळे त्यांच्या आयुष्याचं एवढं वाटोळं झालं हे त्यांना कळाल्यानंतर आता ते पडळकराला पण काय बोलू शकत नाहीत. ते म्हणजे धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाली त्यांची. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो, त्या नाव नाही सांगत. आता त्या मुन्नीम भागामध्ये, मुन्नीम शहरामध्ये एकच धनगर समाजाचं 10x10चं दुकान आहे. त्या परिसरामध्ये समस्त मराठा समाज बांधव आहे आणि त्याच्या आसपासच्या पंचकृषीमध्ये आपला कार्यकर्ता सरपंच झालेला होता आणि त्या कार्यकर्त्याच्या 8 ट्रका ट्रान्सपोर्टला चालत होत्या आणि तो पडळकरांचा कार्यकर्ता झाला. कुठं ह्या कार्यक्रमात जा, तिथं 5-50 हजार दे, इथं ये, तिथं जा, तिथं फोटो काढ, इथं कार्यक्रम आयोजन कर. आणि त्याचा त्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाला त्याचं दैनंदिन व्यवहार होते ते सगळ्या मराठा समाजात आणि इतर लोकांबरोबर होते. आणि हा पडळकरांचा कार्यकर्ता झाला आणि त्यांच्यामध्ये पडळकरांच्या त्या सगळ्या नासाडी आडी चांगला आंबा गेला तरी तो नासाडाच झाला ना. अशा पद्धतीनं त्याच्यात मग लोकांनी त्याच्याबरोबर व्यवहार बंद केल्यामुळं त्याला हळूहळू सगळ्या ट्रका विकावं लागल्या आणि आज तो स्वतः एक ट्रक परत घेऊन चालवतोय आणि तो मला फोन करून म्हणतोय, साहेब तुम्ही वस्तुनिष्ठ मानता आहात, आम्ही फक्त मी तुमच्यासमोर उघड येऊ शकत नाही पण मी आयुष्यभरासाठी तुमचा कार्यकर्ता झालो असं तो कार्यकर्ता मला म्हणतो. असंख्य कार्यकर्ते मी महाराष्ट्रभर फिरत असताना मेंढपाळाचे प्रश्न मांडतो. रायगडवरती गेलो, नाशिकला गेलो, तिकडं मराठवाड्यात गेलो. गोपीचंद पडळकरांचे जुने कार्यकर्ते चहापाणी जेवण करतात, ते आम्हाला शबासकी देत आहेत, तुम्ही लढत राहा, आम्ही तुमच्यापाशी आहे, परंतु आम्हाला ओपन येता येत नाही अशा ठिकाणी सांगतात. एवढंच मला पडळकरांना सांगायचं की अधिकारी सचिन मोटे यांच्या विषयात तुम्ही जे शेण खाल्लेलं आहे, खरं तर तुम्ही समाजाची माफी मागावी, त्या पद्धतीचे पुरावे द्यावेत. कारण तुम्ही समाजातले तरुण अधिकारी किंवा उद्योजक यांना बदनाम करण्याचं कुठंतरी त्या झेडपीच्या एका तुकड्यासाठी केलेलं आहे आणि तुमची भाषा आमदार खासदार व्हायची, पण तुम्ही जिल्हा परिषद एक साधी ग्रामपंचायत 700 मताची सोडू शकत नाही. हे तुमचे विचार समाजापुढे आलेले आहेत आणि तुम्ही इतर ठिकाणी आक्रमक होतात चाल, त्या ठिकाणी समाज ठीक आहे, परंतु पडळकरा आणि हाकेपासून या दोघांपासूनही समाजाला धोका आहे. का तर या दोघांकडे मीडिया असून हे आरक्षणाचा विषय बोलत नाहीत आणि हे ओबीसीची प्रकृतीनं बाजू मांडत असताना ओबीसीच्या स्टेजवर सगळे धनगर नेते जातात, परंतु धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती ओबीसी नेते छगन भुजबळ, पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे किंवा वडट्टीवार साहेब किंवा अजून कोण जे नेते असतील ते धनगराच्या स्टेजवर येत नाही. तर धनगराच्या नेत्यांनी ओबीसीची बाजू काय मांडायची गरज आहे? टेक रिस्पेक्ट म्हणजे गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट ना.
तुम्ही आमच्यासाठी लढत असाल, जर ओबीसी मध्ये सगळ्यात मोठा भाव धनगर समाज आहे किंवा तो 2-3 कोटी समाज जर ओबीसी मधून एसटी मध्ये गेला म्हणजे तो अंमलबजावणी झाली तर तिथं व्हॅकन्सी खाली होईल ना. जो तिथल्या माझा का पिछळलेला एखाद्या ओबीसीतला एखाद्या भटक्या विमुक्तातल्या त्याला ती व्हॅकन्सी होईल ना जागा. परंतु यामध्ये एकतर माझं विनंती आहे की धनगर आरक्षणाची लढाई लढा, नाहीतर विषय सोडून द्या. परंतु पडळकरांनी ही लढाई कोर्टाच्या नावाने त्याच्या साली काढत आहात. त्यांनी बघा लक्षवेधी मांडताना, सचिन मोठेचे लक्षवेधी मांडताना म्हणले की मला मुख्यमंत्र्याच्या कानावर विशेष घालायचंय. त्याच वेळेस तिथं 10 दिवस समाज मुंबईमध्ये बसला होता, दीपक बोराटेचं उपोषण चालू होतं. त्यावेळेस आरक्षणाची लक्षवेधी मांडताना पडळकर म्हणला नाही की मला मुख्यमंत्र्याच्या कानावर घालायचंय, मला सरकारला विचारायचंय म्हणला. त्यावेळेस विशेष तुला मुख्यमंत्री दिसला नाही का? तर तुम्हाला भाजपसोबत मुख्यमंत्र्यासोबत तुमचं राजकारण तुमच्यासोबत लकला. परंतु आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही समाजाच्या आरक्षणाची दलाली करू नका. तुम्ही आणि अधिकारी अशा लोकांचे तुम्ही जर पोट सोडाचं आणि सुडाचं राजकारण करणार असाल तर ज्या दिवशी त्यांनी सचिन मोटेची लक्षवेधी मांडली त्यावेळेस त्यांनी राजकारणाच्या परतीची पावती फाडलेली आहे. समाजामध्ये संपूर्ण डॅमेज झालेले आहेत. आणि तुम्ही जर असं करणार असाल पैशाच्या सत्याच्या जोरावर, आता तुम्हाला सांगतो धनगर आरक्षणाचे का आता सांगोला, माडा आणि करमाळा हे तिन्ही आमदार धनगर समाजाचे, परंतु बीजेपीच्या विरोधात आहे. आणि आता बीजेपीचे जे पालकमंत्री आहेत सोलापूर जिल्ह्याचे आदरणीय जयकुमार गोरे, त्यांनी हे तिन्ही आमदार पाडण्याचा विडा उचललाय. आणि हे तिन्ही आमदार पडले तर गोपीचंद पडळकरांचा अजून मग धनगराचा नेता म्हणून परत स्वयंवर होणार आहे. आणि मी 100% हे रेकॉर्ड करून ठेवा, वस्तुनिष्ठ अभ्यास राजकारणातला म्हणून बोलतोय. आणि आतापर्यंत 50% ते रान पोखरलेलं आहे या पालकमंत्र्यांनी. जे बाबासाहेब तिथलं काय जेव्हा दीपक आबाचा शाजी बापूचा विषय मिटवायचा असेल, तिकडे रश्मिका कोलतेंना गटनेता झडपीचं बनवायचं असेल, उत्तमराव जानकरांच्या विरोधात तिथं माळशिरस तालुक्यातल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना सुपर पॉवर देणे, ही समाजाच्या लक्षात आलं पाहिजे. विशेषतः ज्या मानमधला धनगर समाज आहे किंवा माडा लोकसभेतला धनगर समाज आहे यांच्या लक्षात आलं पाहिजे. अनेक मतदारसंघामध्ये आहे. तर या लढाई लढत असताना आणि छोटंसं उदाहरण देतो की जे पडळकरांनी जे झिरवळांची स्तुती केली, आता झिरवळ एवढं वय असून सुद्धा आपल्याला धनगर समाजाची अंमलबजावणी म्हणून जाळीत उड्या टाकतो आणि त्या झिरवळांची स्तुती हा पडळकर करतो, याचं समाजाने ह्यात तरी ओळखून घ्यावं. आणि तुम्ही तरुण आहात हाकेन पडळकर, अरे तुम्ही बिगर जाळीच्या मंत्रालयावरून उड्या टाकू शकता, खाली लोक तुम्हाला झेलतील, एवढे तरुण आहात झिरवळापेक्षा. परंतु तुम्ही धनगर आरक्षणाचा विषय म्हणलं की तोंड वळवता. पण समाज आता हुशार झालेला आहे. तुम्ही जिथं लढाल चांगल्या विषयाला आम्ही तुमच्यासोबत आहे. त्या अंजनगावला हाकेसर जाऊन बसलो, त्या मांडीला लावून बसलो, लढलो. आणि भविष्यात बी असे काही प्रश्न येतील. आता किंवा मी बघा वैयक्तिक मी राष्ट्रवादी जरी काम करत असलो तरी वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे अजितदादांचं नाव जे सर्व उपचार रुग्णालयाला देण्यात आलं तिथं जाऊन मी पक्षाला चॅलेंज दिलं ना. तुम्ही ओघामध्ये इतर नावं देताना तिथं अजितदादाचं नाव दिलेलं आहे तर ते चुकीचं आहे. ही जर ठिणगी महाराष्ट्रात पेटली तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. हे पक्षाला स्वतःची चूक लक्षात आणून दिली, आव्हान केलं. परंतु तुमच्यात जर धमक नसेल की तुमच्या पक्षातल्या नेत्यांना आव्हान करायचं तर तुम्ही इकडे समाजाच्या प्रश्नात नाक खोपसू नका. तुम्ही राजकारण करा, तुम्ही खासदार व्हायचं बघा, तुम्ही केंद्रीय कॅबिनेट मंत्री व्हायचं बघा, तुम्ही आज मर्सिडीजमध्ये फिरताय, हेलिकॉप्टरमध्ये फिरा, आम्ही तुमचे गाडीचे तुम्ही दारू विकलेली. आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे प्रत्येक गोष्टीला हे जातीयवाद आणि शरद पवारांचं जयंत पाटलाचं नाव जोडतात. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की आत्ताच्या ज्या विधानसभा झाल्या त्या विधानसभामध्ये आटपडी खानापूर विधानसभा आणि तासगाव कवठेमंकाळ या 2 विधानसभेमध्ये या गोपीचंद पडळकरनी, ब्रह्मानंद पडळकरनी, जयंत पाटील ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या तुतारीच्या शरद पवारांच्या पक्षाचा जयंत पाटलाच्या उमेदवाराचा या दोघांनी प्रचार केलेला आहे. हे मला समाजाला ठणकावून सांगायचं आहे. आणि पैसे घेऊन प्रचार केलाय. आणि मग ते आबा कोकरे जो सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा, अरे तुमच्या एवढा होता तेव्हापासून तुमच्यासोबत होता आणि तुम्ही त्याला काढून टाकलं कामावून. तुमचे पैसे घेतलेल्याची बातमी कुठं लीक झाली म्हणून त्याच्यावर आरोप दिला आणि त्या पोराला घरात कामावून काढून टाकलं. तरी गोपीचंद पडळकरांचा फोटो त्या आबाच्या घरी होता. परंतु या निवडणुकीमध्ये सचिन मोटेचा प्रचार केला म्हणून त्याच्या घरावर सुद्धा हल्ला केला. म्हणजे एवढ्या खाल्ल्या स्तराला जाऊन जर हे करणार असाल. आणि राजकारणामध्ये मी तुम्हाला साधं सांगतो ना, सुप्रियता विरुद्ध सुनीत्रा पवार लढल्या, बाबा आत्राम मंत्री त्यांची मुलगी त्यांच्या विरोधात लढली,
झिरवळ त्यांचा मुलगा त्यांच्या विरोधात लढला. अशा निवडणूक आता जयकुमार गोरे किंवा शेखर गोरे ही नौटंकी कुटुंबात चालते ना. आता विजयदादा किंवा प्रतापसिंह मोहिते पाटील 2014 लोकसभा लढले. मग तुम्ही निवडणूक सुद्धा आपल्या समाजातल्या लोकांनी तुमच्या विरोधात लढायची नाही, ही मानसिकता कुठून आणली? म्हणजे तुम्हाला लढायचं आहे ना, अरे तुम्हाला जर व्हिजन असतं, आम्ही सांगतो ना, अरे तुमचा तो स्पार्क होता पण ते वेळ निघून गेलेला आहे. गोपीचंद पडळकर आता मुंडका झालेला आहे, धनगर समाजासाठी तो भिरूट बनलेला आहे. म्हणजे ते झाड ओलं दिसतंय पण ते एक दिवस झाड वाळल्यानंतर म्हणणार झाडाला तर काय झालं ना, झाड का वाळलं. पण ज्यावेळेस साल उलगड चाल त्यावेळेस त्यात गोपीचंद पडळकरांसारखा किडा सापडणार आहे की ज्याच्यामुळं झाड वाढले. त्यामुळं समाजाचं जे काय वाटोळं झालं ती गोपीचंद पडळकरांची वृत्ती त्या वाटोळ्यातून निघणार आहे की तुम्ही समाजातल्या लोकांना राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, व्यवसायामध्ये काम करू द्या, तुम्ही त्यांना मदत करा, तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठं व्हा. अरे सचिन मोठेला मोठ्या मनाने तुम्ही झेडपी गट सोडला असता तर तुम्ही खासदारकीची तयारी केली असती ना. विद्याताई मोठे, विद्याताई मोठे म्हणजे त्यांच्या कुठं. आता तुम्ही विद्याताई अर्थ एक छोटीशी एक लहान मुलगी आहे आणि ती लल्ली ह्या सगळ्यांची ह्या बेसूर लांडग्यांशी सगळ्यांशी. आणि जर विद्याताई मोठे जर या जिल्हा परिषद गटामध्ये उभा राहिली नसती तर ह्या म्हणजे मला सगळ्यात जास्त तानाजी पाटील आणि सुहास बाबर यांनाही प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या निंबवडे गटामध्ये असंविधानिक निवडणूक झाली, तिथं निवडणुकीचे कुठलेही नियम पाळले गेले नाहीत. सुहास बाबर यांनी लक्षवेधी का मांडली नाही? तुम्ही आमच्या लोकांचा वापर करून घेता का आमच्या लोकांची भांडणं लावून घेता? माझं सचिन मोठेंना किंवा विद्याताई मोठेंनाही एक लहान कार्यकर्ता म्हणून सल्ला असेल की तुम्ही राजकीय, तुमचा पिंड राजकीय पिंड नाही आहे, परंतु तुम्ही समाजसेवा करता आम्हाला जाणतोय. पण आत्ता हल्लीचं अशी परिस्थिती झाली की समाजकारण करत असताना, समाजकारण करायचं असेल तर राजकारण करावं लागतं. कारण तुम्ही जर राजकारणात नसला तर तुम्ही केलेल्या समाजकारणाचं श्रेय तुम्हाला सुद्धा कोण घेऊन देत नाही. म्हणून तुम्ही तेवढा राजकारणाचा प्रयत्न करतायत. पण राजकारण हे तुम्ही अनुभवी आणि चिकित्सक बुद्धीनं करा. आणि सिलेक्टिव्ह लोकांच्या बाबतीमध्ये सिलेक्टिव्ह लोक आणि सिलेक्टिव्ह नेते यांना विश्वासात घेऊन करा. हे जर लोक आपल्यात उमेदवाऱ्या देऊन म्हणजे आपल्या खांद्यावर दुसऱ्याच्या खांद्यावर वजन ठेवणार असतील तर ह्या सचिन मोठे किंवा विद्याताई मोठे हे काय राजकारणामध्ये 5-10% कमावण्यासाठी आलेले नाहीत. देवाने त्यांना भरपूर दिलेलं आहे. परंतु ते साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण असेल, रोजगार असेल, आटपाडीसारख्या ठिकाणी, खानापूर सारख्या ठिकाणी त्यांनी 5 स्टार लायब्ररी बनवलेत. ग्रामीण भागातल्या पोरांना पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी खर्च झेपत नाही. तर तुम्ही तिथं MPC UPSCचा अभ्यास करा. पण पडळकर काय करताय? एखादा अधिकारी झाला की हत्तीवर बसवली, मिरवणूक काढली की स्वतःला मिरवून घ्यायचं. ठीक आहे, मिरवणूक काढण्याबद्दल दुमत नाही, पण त्याच अधिकाऱ्यावर तुम्ही केसेस करताय. ही कुठली वृत्ती आहे? म्हणजे तुम्ही समाजातल्या लोकांना मारहाण करताय किंवा समाजातल्या लोकांवर हल्ले करताय. तुम्हाला एक छोटंसं 2010-11चं एक उदाहरण सांगतो आणि याच्यावर थांबूया की यांनी या आसूड मोर्चा काढला होता त्यांनी. आणि त्यामध्ये झरे गावामध्ये आमच्या माळशिरसचे मेडचे नाता पाटील आहेत, त्यांचं त्या ओढ्यामध्ये काम चालू होतं शासकीय. आणि त्याच्या काय त्या मशीन होत्या, त्यांनी त्या काय कामाचे पैसे देण्या घेण्या वाचून त्या मशीन फोडल्या. मग नाता पैलवान आमचे एक माळशिरस तालुक्यातले मातब्बर आहेत, म्हणजे तिथले आमचे माळशिरस तालुक्यातला सगळ्या स्ट्रॉंग धनगर तर त्यांनी ते पडळकरांना मारण्यासाठी तिकडून 10 गाड्या घेऊन 100-200 पैलवान घेऊन यायला लागले होते. आणि मग ह्यांनी शेडवर तिथं यांचं ते काय शेड का काय पत्रा होता, तिथं लोक गोळा केली की तानाजी पाटलांनी या नाता पैलवानला सुपारी दिली आपल्याला मारायला. आणि मग 100-200 पोरं जमली आणि ह्यांनी तलवारी घासून ठेवल्या. तिकडे नाता पैलवान मुलं घेऊन येत होता. तिकडे उत्तमराव जानकर असतील, आमचे गौतम आबा असतील, त्या नाता पैलवानच्या पाया पडत होते, जाऊ नको, झालं समाजाचा विषय. आणि ह्या बाबांनी काय केलं, सगळी पोरं हिथं शेडवर गोळा केली आणि ही टुनुकशिरी गाडीत उडी टाकून बसून हे दादा लवट्याच्या घरी गेले दोघं बी. गोपीचंद बसला, लगीभर मानानं मागणं बसला. आणि जर समजा ती माळशिरसची पोरं हिथं आली असती आणि भांडण झालं असतं तर काय झालं असतं समाजाच्या तरुणांचं? म्हणजे हे तरुणांनी स्वतः अनुभव घ्या. बरं, आता एक शेवटचा प्रश्न विचारतो, त्याचं थोडक्यात उत्तर द्या आणि आपण त्यानंतर मुलाखत संपवूया. आता मला सांगा की लक्ष्मण हाके असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील की OBCची भाषा ते बोलतात, विशेषतः लक्ष्मण हाके तर OBCची भाषा बोलत असताना म्हणजे भाजपला उपयोगी असेल अशा वेळी ते विरोधकांवर अतिशय झाल पद्धतीने, विकारी पद्धतीने वातावरण पेटवतात.
परंतु जिथं भाजप अडचणीत येईल तिथं ते काय बोलत नाहीत. ताजं उदाहरण देतो की आपण आता ज्या ठिकाणी बसलेलो आहे, ज्या ठिकाणी तुमची मी मुलाखत घेतोय, या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ज्या अध्यक्षा आहेत प्रिया महेश शिंदे, ह्या आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत आणि त्यांचं जे सर्टिफिकेट ते मराठा आहेत आणि त्यांनी ओबीसी सर्टिफिकेट म्हणजे कुणबी सर्टिफिकेट जे मिळवलेलं आहे ते म्हणजे मी स्वतःच एक्सपोज केलं आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ते सर्टिफिकेट मिळवताना त्यांनी स्वतःचा खापर पंजोबा बदललाय, खापर पंजोबा बदललाय आणि खापर पंजोबाचा जो पोरगा आहे तो आयात केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय की ज्या व्यक्तीशी ह्यांचा काही संबंधच नव्हता अशा 1872 ज्याचं निधन झालेलं आहे वयाच्या दुसऱ्या वर्षी, त्या व्यक्तीच्या समोर कुणबी दिसलं आणि त्या व्यक्तीचं नाव ह्यांच्या म्हणजे त्या प्रिया शिंदेच्या चुलत नाही पंजोबासोबत जुळतंय म्हणून ते कुणबी उचललं आणि हेकडे लावलं. अशा पद्धतीचा घोटाळा केलेला आहे आणि 2 वर्षाच्या मुलाला पोरं कशी म्हणजे 2 वर्षाचं पोरगं मुलं कसे जन्माला घालतात. तर अशा पद्धतीचा भयानक घोटाळा केलाय. तिथं इतकी मोठी संधी आहे लक्ष्मण हाकेंना, हे जे ओबीसीवर अन्याय होतोय तुटून पडायची संधी आहे. इतकं त्याच्यामध्ये न्यूज व्हॅल्यू आहे. हे असलं भयानक प्रकार असल्यामुळे ते स्टेट लेवलला काय नॅशनल लेवलला त्यांचं कौतुक होईल. मीडिया भरपूर त्यांच्या मागे उभा राहील, लोक त्यांना सपोर्ट करतील. पण अजून तरी ते काय बोललेले दिसत नाही, किरकोळ फक्त थोडेसे बोलले, पण हा घोटाळा त्यांनी काही समोर येऊ दिलेला नाही. तर यावर तुम्ही काय सांगा? नाही, महाराष्ट्रामध्ये लक्ष्मण हाकेला माझ्यापेक्षा कोणी चांगलं ओळखत नाही. ते काही स्क्रिप्टेड भूमिका घेतात आणि काही पाकिटाच्या भूमिका घेतात. आता ओबीसीचे नेते आहेत गोपीचंद पडळकरांनी तिथला त्या पृथ्वीराज पाटील कुठल्या आटपाडीचा दिगंजीचा विषय मांडला. अरे आमचं जाहीर आव्हान आहे, आम्ही तुमच्यासोबत आहे. ह्या शिंदे मॅडम काहीतरी ओपनच्या जागेवरून लढलेत वाटतं. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या ओबीसीच्या जागेवरती निवडणूक झाले त्या सर्व निवडणुकीच्या ओबीसीला जे त्यांनी सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यांच्या सगळ्यांची कागदपत्राची चौकशी झाली पाहिजे. याच्यासाठी लक्ष्मण हाकेंनी उपोषणाला नव्हे इथं बसलं पाहिजे मांडी घालून. आम्ही बी येतो तुमच्याबरोबर, पण इथं भाजपचा जिल्हा अध्यक्ष मारून मुसलमान जसं आपण म्हणतो काय तोडून मोडून कसा केला ते केला आणि तो भाजपचा असल्यामुळं हाके कदाचित गप्प बसले असतील, कदाचित तिथं भाजपचं किंवा सरकारचे असल्यामुळं गप्प बसले असेल असं मला वाटतं. अन्यथा तो जर इकडल्या महाविकास आघाडीला जर एखादा तसा प्रकार घडला असता तर महाराष्ट्रभर हे सगळीकडे वावडी उधळताना दिसले असते. धन्यवाद सतीशजी, तुम्ही धनगर समाजाच्या वेगवेगळ्या विषयावर बोललात आणि विशेषतः गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके या 2 व्यक्तींविषयी तुम्ही फार पोटतिडकीने बोलला. त्यांचे म्हणजे खायचे दात दाखवायचे दात हे तुम्ही जनतेच्या समोर सगळं मांडलं. आणि मला वाटतंय की जे अंधभक्त आहेत म्हणजे विशेषतः धनगर समाजामध्ये ज्या अंधभक्त मोठ्या संख्येने घडलेले आहेत तर त्यांचे डोळे उघडतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि जरी त्यांचे नाही डोळे उघडले तरी किमान जे विचार करणारी लोक आहेत, जे अभ्यासू लोक आहेत, जे सतसत विवेक बुद्धीनुसार वागतात ते तरी किमान या आता जे तुम्ही सगळं त्यांना माहिती दिलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे त्यातून काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न करतील अशी आपण आशा करूया. धन्यवाद. धन्यवाद.